चला मित्रांनो, आज आपण खूप साऱ्या युनिकचा मसाला पापड रेसिपीज बघूया. तर मी ते एक उडदाचा पापड घेतलेला आहे, त्याच्यावरती बारीक चिरलेला टमाटा टाकलेला आहे. त्याच्यानंतर मी ह्याच्यात बारीक चिरलेली कैरी टाकलेली. कैरीचा सीझन चालू आहे, तर कैरी जरूर यूज करा, मस्त लागतं. त्याच्यानंतर मी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केलेली आहे. ह्याच्यानंतर ह्याच्यावरती सेंधा नमक टाका किंवा नॉर्मल नमक टाका. मिरची पावडर टाकलेली आहे. आता वरतून ही पिवळी शेव टाकायची आहे. आपला हा मसाला पापड रेडी आहे, कैरीचा मसाला पापड युनिकचा. तर जरूर तुम्ही ट्राय करून बघा. आता पुढची मसाला पापड रेसिपी बघूया. तर इथे मी परत उडदाचा पापड एक तळून घेतला, त्याच्यावरती बारीक चिरलेला टमाटा मी टाकलेला आहे. त्याच्यानंतर ह्याच्यावरती आज मी टाकत आहे काकडी. स्पेशली उन्हाळ्यामध्ये काकडी जरूर खात जा, डिहायड्रेटपासून तुम्ही वाचाल मित्रांनो, मस्तपैकी थंड थंड राहाल. त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडासा लिंबू पिळलेला आहे. त्याच्यानंतर ह्याच्यावरती मीठ टाकायचं आहे, तुम्ही सेंधा नमकही टाकू शकता, मिरची पावडर टाका आणि वरनंही बारीक पिवळी शेव टाका, फिक्कीवाली, मस्त लागते. तर आपला हा काकडीवाला मसाला पापडही रेडी आहे मित्रांनो. घरच्या घरी बनवून बघा, खूप मस्त होतं आणि टेस्टी होतं. आणि उन्हाळ्याचे दिवस चालू तर जरूर हे असे मसाला पापड करून खात जा. आता थर्ड रेसिपी बघूया. तर इथे मी परत एक उडदाचा पापड घेतला, त्याच्यावरती मी बारीक चिरलेला कांदा टाकला, त्याच्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो टाकलेला आहे. टोमॅटो टाकल्यानंतर मी ह्याच्यावरती थोडासा लिंबू पिळून घेतलेला आहे. त्याच्यानंतर ह्याच्यावरती मसाला टाकलेला आहे, मिरची पावडर, त्याच्यानंतर सेंधा नमक किंवा नॉर्मल नमक टाका. त्याच्यानंतर कोथिंबीर आणि ही पिवळी बारीक शेव टाकून फिरवून घ्या. मस्तपैकी टेम्पटिंगचा आपला हा मसाला पापड रेडी आहे. तर आता आपण बघूया चौथी मसाला पापड रेसिपी. ही सिंपलची मसाला पापड रेसिपी आहे. तर इथे उडदाच्या पापडावरती मी बारीक चिरलेला टोमॅटो टाकलेला आहे, वरनं कोथिंबीर टाकलेली आहे, मिरची पावडर टाकलेली आहे, नमक टाकलेलं आहे आणि वरनं ही पिवळी शेव टाकलेली. सिंपलचा मसाला पापड आपला रेडी आहे, जो हॉटेलमध्ये आपल्याला दिला जातो ना 50-60 रुपयाला, तो हा मसाला पापड